आकाशातील जमले तारे, टिलिमिली 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 टिलिमिली, अभ्यासाला बसले सारे, टिलिमिली 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 टिलिमिली, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कवाडे, फडफड बळ पंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, टिलिमिली 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 टिलिमिली, अभ्यासाला बसले सारे, टिलिमिली 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 टिलिमिली, टिलिमिली 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 टिलिमिली, टिलिमिली 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 टिलिमिली. Hi friends, good day. Now we are going to study about the prime factors. आता दिलेल्या इंटेजर्सचे प्राइम फॅक्टर्स कसे पाडायचे, कसे करायचे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया. प्राइम फॅक्टर्स. प्राइम फॅक्टर्स मीन्स those given integers, how many times the given integers is divisible. How many times? And these methods, this type of things is called as a prime factors. Suppose 12. 12, you know, first of all, we should try the horizontal method. 12. We know 2 into 6. 2 into 6 is a 12. Again, we know 6 also divided into two integers, divided into two parts. Means 6 is also the multiplication of two integers. Which are they? Here. Again, second step, 2 into 3. Again 6. Then 2, 2 and 3. 2 is 2 into 1. 2 also 2 into 1. 3 also 3 into 1. Means nothing other than 1 is other divisible, other multiple, and so these 2, 3, 2, 2 and 3 are called as a prime factors of a 12. आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला प्राइम फॅक्टर्स काढायचे असतात. आता एक दुसरं उदाहरण घेऊ आपण. बघा त्याच्यामध्ये हे बघा 24. 24 हे 24 चे किती येणार? 2 into 12. 12 to the 24. Again 12 is also divided by 2 or two integers, the multiple of two integers, and the answer is also 12. Suppose the second step, 2 into 6. Again 6, they are divided by 2. 2 into 2 into 2 into 3. And when last time, when they are divisible by 1 or multiple by 1, there is only 1 and that integer, their multiple at that time, that is the last factors of the given integers. म्हणजे ती संख्या तोपर्यंत मल्टिपल असते की जोपर्यंत त्यांचा तीच संख्या आणि त्याचा गुणाकार त्याला 1 ने गुणल्यावर ती संख्या येते तोपर्यंत आपण उत्तर काढत राहायचं. आलं लक्षात? या पद्धती हे आहेत 24 चे प्राइम फॅक्टर्स. मग प्राइम फॅक्टर्स एकदम सोपं आहे आणि हे प्राइम फॅक्टर्स करत असताना याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला की एक जसे हॉरिझॉन्टल आहे तसं व्हर्टिकल पण आहे. बघा मग व्हर्टिकल मध्ये कसं घेणार आपण? बघा व्हर्टिकल मध्ये बघा कशा पद्धतीने घेणार ते. 24 या पद्धतीने मेथड असते ती. सुरुवातीला 2 ने डिव्हिजिबल करायचं. 2 च्या टेबल मध्ये 1 येतो, 2 1 2. 4 केव्हा येतो? 2 2 4. अगेन 12 also divisible by 2. Then 2 6 12. Then again 6 is divisible by 2. Again we can divide it to 6 by 2. 2 3 3 and 3 1 3. And therefore 24's factors are 2 into 2 into 2 into 3. These are called as a prime factors. We also 12, there is a vertical factor, vertical method.
2 6 12, 2 3 6 and 3 1 3. In this way 12 also 2 into 2 into 3. These are the prime factors of 12 and these are the prime factors of 24. Understand? In this way. Now, with the help of prime factors, we should find out how to find out HCF and LCM. HCF and LCM. Listen here. HCF. How to find out highest common factor? HCF means highest common factor. How to find out? Suppose 12 and 24. Find out the HCF. काय करायचं सगळ्यात महत्वाचं, याच्या आधी जे आपण प्राइम फॅक्टर्स घेतले त्याच पद्धतीने जायचं. प्राइम फॅक्टर्स काढायचे. कसं बघा, 12 चे प्राइम फॅक्टर्स काढले तर आपण हॉरिझॉन्टल घ्यायचं तर हॉरिझॉन्टल घ्या, व्हर्टिकल घ्यायचं तर व्हर्टिकल घ्या, हॉरिझॉन्टल घेऊ आपण. आता 12 चे फॅक्टर्स काढायचे. कसे काढले तर आपण 2 6 12, 2 3 6 and 3 1 3 आणि 12 चे फॅक्टर्स आले 2 into 2 into 3. हे 12 चे झाले बरोबर. आता पुढे बघा 24. इथे 24 चे घ्या. 24 चे फॅक्टर्स कोणते येणार आहेत? 24 चे 2 1 2, 2 2 4, 2 6 12, 2 3 6 and 3 1 3. आता 24 चे कोणते आहेत मग? 24 चे 2 into 2 into 2 into 3 हे आहेत फॅक्टर्स. आता काय करायचं की त्यांच्यामध्ये कॉमन जे आहेत त्यांचे आपण पेअर तयार करायचे. मग बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे. या 2 ची एक पेअर घ्यायची इंटू हा 2 आहे, याला कोणी पेअर तिकडे आहे का बघायचा आहे. हा इंटू 2 घ्या. इथं 3 आहे, याला 3 आहे का, याला जोडीला आहे का इथं 3? यस, इंटू 3. आलं लक्षात. आता ह्या तिघांचा काय करायचं आपल्याला मल्टिपल करायचं. 2 2 4, 4 3 12, 4 3 12 आणि मग हे काय झालं 4 3 12 म्हणजे इकडे लिहून देतो मी 2 into 2 into 4 सॉरी 2 into 2 into इथं 3 3 2 6 6 2 12 आणि मग हे काय झालं HCF of 12 and 24. आता या ठिकाणी जो काही शिल्लक राहिलेला 2 पण त्याला इथे कोणी पेअर नाही म्हणून तो आपण सोडून देणार. आलं लक्षात. या पद्धतीने HCF आपण काढू शकतो. याच्यावरून आपण काय करायचं LCM काढायचं आहे. LCM काढण्याच्या आधी हीच पद्धत वापरायची. आधी HCF सांगून दाखवतो. काय करायचंय फर्स्ट ऑफ ऑल यू शुड find out the prime factors. You should use vertical method or also use a horizontal method. First of all, you should write the given prime factors. Then another integers you should find out the all verticals. You should use vertical method as well as horizontal method and find out the prime factors. Both factors you should write the pairs of given integers here and all pairs then multiple to each other, and when after multiple we get answer and that answer is called as the given two integers HCF. आलं लक्षात. या पद्धतीने त्यांच्या जोड्या शोधायच्या आहेत. या दोनाला जोडी ही 2 होती म्हणून इथं 2 घेतला, प्लस या दोनाला जोडी ही 2 आहे म्हणून इथे हा 2 घेतला. या 3 ला जोडी इकडे 3 आहे म्हणून हा इकडे 3 घेतला. आता इकडचे सगळे संपलेले आहेत. इकडे 2 आहे परंतु इकडे त्याला जोडी इकडे नाहीये म्हणून तो तसाच राहू दिला आपण. आणि या पद्धतीने जे आले त्यांचा मल्टिपल करून जे आन्सर आलं त्याला म्हणायचं HCF मीन्स हायेस्ट कॉमन
फॅक्टर. आलं लक्षात. आता आपण एलसीएम बघणार आहोत. एलसीएम याच पद्धतीने बघणार आपण. बघा LCM. हाऊ टू फाइंड आउट एलसीएम. एलसीएम मध्ये आपण छोटं उदाहरण देतो. आता तुम्हाला सगळ्यात छोटं उदाहरण देतो की 9 and 15. 9 and 15 याचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे. मग काय करणार. सगळ्यात मध्ये सेम मेथड. पहिल्या इंटेजरचे फॅक्टर्स द्यायचे. 9 चे फॅक्टर्स करणार. हॉरिझॉन्टल घेऊ आपण. 3 into 3 9. पुन्हा या 3 चे होत नाहीत म्हणून तसंच ठेवणार. 15 चे घेणार. इकडे 15 चे फॅक्टर्स घेणार. 3 into 5. पुन्हा या 5 चे फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स पडतात का. नाही. 3 चे पण पडत नाही. आणि मग आता बघा या दोघांची घेतलेत आपण. आपल्याला एलसीएम काढायचं आहे. काय करायचं. प्रथम त्यांच्या पेअर घेऊन घ्यायच्या. या 3 ला पेअर आहे का. यस. इथं पेअर आहे. हे 3 घेऊन टाका. इंटू या 3 ला इकडे पेअर आहे का अजून. नाही. या 5 ला इकडे पेअर आहे का. नाही. मग आता इथं याच्या ठिकाणी कोण उरलेले 3 तो लिहून घ्या. इथं सगळे संपले. इंटू इथे कोण उरलेलं आहे 5 तो 5 घेऊन टाका. आलं लक्षात. म्हणजे काय केलं आपण की आधी पेअर घेऊन टाकली आणि पहिल्या इंटेजरचे रिमेनिंग प्राईम फॅक्टर्स ते घेतले. एकच होता 3 तो 3 घेतला. देन अनादर इंटेजर I mean 15 their prime factors there is also 5 remain here. We can also take by into the here by multiplication. इथं मल्टिपल करण्यासाठी तो घेतला. या 3ला पण इकडे पेअर नव्हती. इकडे यालाही नव्हती म्हणून ते पण घेतले. आणि आता या सगळ्यांची काय करायची आपण मल्टिपल करायची. 3 into 3 into 5. 3 3 9. 9 5 45. आलं लक्षात. या पद्धतीने आपण 45 हे लिस्ट कॉमन म्हणजे या एलसीएम काढलेला आपण कोणाचा 9 and 15 चा. 9 and 15 चा लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल. एलसीएम मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल. मग 45 हा कोणाचा लिस्ट कॉमन मल्टिपल आला. एलसीएम आला. हा आला 9 and 15 चा. हेच उदाहरण आपण आता व्हर्टिकलने कसं सोडवायचं बघा. व्हर्टिकलने 9 and 15 चं तुम्हाला समजावं या पद्धतीने घेतोय मी. 9 या 9चं व्हर्टिकल पद्धतीने 9 या पद्धतीने 2 ने डिव्हिजिबल होणार नाही कारण की 2 च्या टेबलमध्ये 9 नाही म्हणून डायरेक्ट 3 ने जाणार आपण. 3 3 9. अगेन 3 is also divisible by 3 and therefore we should use 3 with the help of divisible. 3 1 3. 1 आलं म्हणजे प्राईम फॅक्टर्सची पूर्ण प्रोसिजर ही कंप्लीट झाली. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत. देन अनादर या ठिकाणी बघा. या ठिकाणी बघा आता 9 चे फॅक्टर्स आले 3 into 3. देन आपण दुसरा घेतला 15. वी शुड ऑल्सो इन दिस वे करणार. आता 2 च्या टेबलमध्ये 15 नाही म्हणून 2 ने डिव्हिजिबल होणार नाही म्हणून आपण काय करणार. 3 च्या टेबल. 3 च्या टेबलमध्ये 15 आहे. 3 5 is 15. अगेन 5 is also divisible only 5 because of 5 only 5 number 5 1s 5. आलं लक्षात. या पद्धतीने बघा या ठिकाणी काय झालं की आता 15 चे 2 नंबर मिळाले 3 into 5 आणि ते 9 चे 3 into 3. and therefore मग खाली लिहिताना द्यायचं LCM is equal या 3 ला पेअर इकडे हा 3 आहे 3 लिहून घ्या इंटू या 3 ला इकडे आहे का नाही. या 5 ला इकडे आहे का नाही. मग जेवढेही रिमेन आहे जेवढेही शिल्लक आहेत ते सगळे मल्टिपल करून टाकायचे आणि जे आन्सर येणार आहे ते येणार आहे LCM. इथं 3 बॅलन्स येतो 3 घ्या. इथे 5 येतो 5 घ्या. and therefore 45. आणि म्हणून काय करणार आपण therefore काय the LCM of 9 and 15 are 45.
आलं लक्षात? या पद्धतीने मला वाटलं तुम्हाला प्राईम फॅक्टर्स छान पद्धतीने समजलं असेल. त्याच्यानंतर HCF कसं काढायचं ते आणि LCM कसं काढायचं ते. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप अभ्यास करा आणि गणिताला आपलंसं करा. निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.